तर का म्हणता पोट्टे हो, तर आज आई म्हणे ट्रिपची मस्ती निघली असन तर चल म्हणे आज जाऊ म्हणे आपण वावरामध्ये. म्हणे हो म्हणलं. मग निघलो मस्तपैकी वावराच्या रस्त्याने जायसाठी बड्यापैकी. बड्या पोचलो वावरामध्ये. तर वावरामध्ये आपला मित्र होता. मित्रासोबत हात मिळवून घेतलं आणि विरा घेतलो आणि निघलो मस्तपैकी तुरी कापासाठी. ऑप्शन ना दुसरा. एक वेळा ट्रिपले झाले पैसे देऊन 10 वेळा उसना देते अजून, म्हणून थोडं करायला लागते. ठेवलो मोबाईल पराठीच्या झाडावर न निघलो मस्तपैकी तुरी कापासाठी. बड्या तुरी पकडून पट्टपट कापणं चालू केलं आणि आपण एक बड्यापैकी वर कापली आणि अशा पेंड्या जमा करून घेतल्या. कारण की मला पेंड्या बांधता नाहीत म्हणून जमाच करून ठेवतो. कारण की प्रत्येक वेळी माझी आईच पेंड्या बांधते म्हणून. थोडा दम आला म्हणून तुरी कापता कापता बड्यापैकी जाऊन मारुशीवर थोडासा वेळ आराम केलो 10-15 मिनिट. मग पुन्हा निघलो तुरी कापासाठी. बड्यापैकी निघून गेलो. तुरी वगैरे कापलो. नंतर निघलो मी घराच्या रस्त्याने. घरी आलो बड्या वगैरे फ्रेश वगैरे झालो. गाडी वगैरे काढलो ना मस्तपैकी पोहोचलो केतनच्या घरापाशी. केतनला बड्यापैकी उचललो गाडीवरून घेऊन निघलो मस्तपैकी राजुलासाठी. बरं राजुला आलो पतंग वगैरे घ्यायचे होते म्हणून राजेश पतंगवाल्यापाशी आलो. बड्या होलसेल मध्ये सर्व पतंग वगैरे घेऊन घेतले आपण ना बड्यापैकी विकासाठी. मग पतंग घेऊन निघलो मस्तपैकी योगेशच्या घराकडसाठी. योगेशने आपल्याला बर्ड्स देऊन दिले वापिस. योगेश पासून निघलो मस्तपैकी बेकरी पाहिजे जासाठी. बेकरी मध्ये वगैरे गेलो. कडा खाल्लो. मग गाडीत आलो. पेट्रोल टाकलो गाडीला मस्तपैकी. मग निघलो आम्ही वापिस गावले यासाठी. बड्या गावले वगैरे आलो. मग कपिलदापाशी गेलो. कपिलदाला म्हणलो बड्यापैकी मला सिंपल मनी कटिंग करून दे. मला सिंपल मनी कटिंग करून दिली. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.